सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची स्वतःचीच भूमिका निश्चित नाही, त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला पाठिंबा देणार नाही असा खुलासा शरद पवार यांनी केलाय। दादरी हत्याकांड, साहित्यिकांनी पुरस्कार परत करणं या आणि इतर प्रकरणांमुळे देशात असहिष्णु वातावरण वाढत असल्याचं पवार म्हणाले। मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावर त्यांनी चिंता व्यक्त केली। असं आहे की ते सत्तेतनं बाहेर पडतील असं त्यांनी सांगितलं बीजेपीला बाहेर पडा म्हणून। म्हणजे आम्ही आपलं आठवत होतो की सरकार बनवलं कोणी पाहिजे। माझ्या लक्षात आहे की सरकार फडणवीसांनी बनवलं, पण त्यावेळेला विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी कोणी मागणी केली होती आणि ती घेतल्याच्या नंतर ते पद सोडून दुसऱ्या पदाच्या संबंधीची अपेक्षा। असं आहे की ते सत्तेतनं बाहेर पडतील असं त्यांनी सांगितलं बीजेपीला बाहेर पडा म्हणून। म्हणजे आम्ही आपलं आठवत होतो की सरकार बनवलं कोणी पाहिजे। माझ्या लक्षात आहे की सरकार फडणवीसांनी बनवलं, पण त्यावेळेला विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी कोणी मागणी केली होती आणि ती घेतल्याच्या नंतर ते पद सोडून दुसऱ्या पदाच्या संबंधीची अपेक्षा कोणी केली। हास्यास्पद जे पाठीमागून गेले त्यांनी या संबंधीचा विचार करायला हवा, पण तो विचार करण्याची भूमिका त्यांच्याकडून होईल असं मला स्वतःला काही वाटत नाही। आम्ही त्याच्यामध्ये नाही, आम्ही सुरुवातीला सरकारला स्थिरता यावी एका विशिष्ट काळापर्यंत म्हणून तशा प्रकारची भूमिका आम्ही जाहीर केलेली होती। आता साधारणतः गेल्या वर्षाचा अनुभव बघितल्याच्या नंतर मला असं वाटतं की अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादीनं घेण्याची आवश्यकता नाही। हे संबंध साहित्यिकांच्यामध्ये एक त्यांनी त्या ॲक्शनच्या माध्यमातून एक चिंता जी व्यक्त केलेली आहे ती अतिशय काळजी करण्यासारखी ही आहे। आज ती सहिष्णुता त्या ठिकाणी दिसत नाही आणि याउलट काही अतिरेकी पावलं टाकण्याच्या संबंधीची गोष्ट केली जाते आणि त्या अतिरेकी पावलाचं समर्थन केलं जातं। या विचारधारेला पाठिंबा देणाऱ्यांच्या हातामध्ये राज्याचं शकट असल्याच्या नंतर काही वेगळं या ठिकाणी घडेल असं नाही। फक्त म्हणजे कोणी असतील कार्यकर्ते या सगळ्या प्रश्नाच्या संबंधीची स्वच्छ मत असणाऱ्या त्यांनी जीवाला जपावं, काही सरकार विकार काही त्यांना मदत करेल असं दिसत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।